कशी होती फाईट? एक नंबर होती फाईट. चला आता आपण लवकरात लवकर घरी जाऊयात. हा, उशीर नको करायला. बाबा. हा, थांब, मी त्या मुलाला बाय सुद्धा केलं नाही. तो किती गोड आहे आणि त्याने मला चिवडा लाडू पण दिला होता. थांब, आलेच 2 मिनिट. ओवी थांब. ओवी, आबीर. हॅलो. हो, सुपर हिरो. आबीर, सुपर हिरो बघितला असता का? आबीर. आबीर. बाळा, तू ठीक आहेस ना? तुला कुठे काही लागलं नाही ना? अबीर, अबीर, उठ उठ. हो, हो. काय रे तू धडपडतोस? दाखव कुठे लागलंय. अगं आई, जास्त नाही लागलं. काय बोललो होतो ना नको जाऊ म्हणून? बाबाचं नाही ऐकणार. कोण आहे मी? सुपर हिरोची मुलगी. मला काय नाही झालं. चल आता. ते बघ, सुपर हिरो. अबीर, त्या रतनने तुला घरी जायला सांगितलंय ना? निघूया आपण. मिस्टर, चला आमच्याबरोबर गाडीत यायचं पोलीस स्टेशनला. मला का? आरोप चोरीचा आरोप असतो तुमच्यावर. चोरीचा आरोप माझ्यावर कोणी केला? रतन शेटने. तुम्ही दोघांनी मिळून लाखो रुपयाचा गंडा घातला अशी कंप्लेंट केलेली असते बघा. नाही 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 साहेब, तो खोटं बोलतोय. अहो, उलट त्यानेच माझ्यावर अन्याय केलाय. माझे पैसे आणि दागिने घेऊन तो पळालाय. स्टेशनवर येऊन बोलायचं असतं सगळं. चला आता गाडीत बसायचं. 2 मिनिटं ऐका. हे बघा, या सुशीला वहिनी त्या रतन सेठने यांच्याशी लग्न केलं. 5 लाख हुंडा घेतला, दागिने घेतले, तेच आम्ही परत घ्यायला आलो होतो. अहो, यांना न सांगता, डिवोर्स न घेता दुसऱ्या बाईसोबत लग्न करत होता. तो आपल्या सगळ्यांना गंडवतोय. बडबड बंद म्हणत बघा. मी गाडीची चावी आहे. चावी आणि घेतलेलं सोनं सुद्धा परत करायचं असतं बघा. जाकी आणते. हा, आणते. चला घ्या यांना आतमध्ये घ्या. बसा की गाडीत.
गावातलेच होते ना, भेटतील की परत. नाही आई, बाहेरचे होते. मला त्यांना थँक्यू पण म्हणायचं होतं. ते राहूनच गेले की ग. आणि त्या ताईची उधारी द्यायची होती ना, ती पण राहिली. आता ती ताई मला कधी भेटणार? उधारी? कसली उधारी? आई साहेब, तुमचा चहा. अरे तुम्हाला आवडतो तसा केलाय. तू का आणलास चहा? अमृताला सांगितलं तुम्ही चहा बनवायला. अमृता कुठे आहे? हो आई साहेब, पण त्या ना जरा आराम करत होत्या, म्हणून मग म्हणलं मीच करते. आराम करते म्हणजे? बरी आहे ना तब्येत तिची? हो 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 हो, तब्येत एकदम व्यवस्थित आहे. मला वाटतंय दिवसभर एकट्याच काम करत असतात ना, म्हणून थकल्या असतील. मग त्यांना त्रास नको व्हायला म्हणून म्हणलं मी करेन चहा. तुमच्या आवडीचा केलाय. मोनिका, एक सांगू, मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतं. तू किती काळजी घेतेस आम्हा सगळ्यांची, या घराची, हा ना? मी खरंच खूप नशीबवान आहे की मला ही अशी सोन्यासारखी सून मिळाली. थँक्यू आई साहेब. पण आई साहेब, काय उपयोग या सगळ्याचा? म्हणजे या घरात मी गुणी आणि चांगली असं फक्त तुम्हालाच वाटतं. दुसऱ्या कोणाला माझी काही किंमतच नाही. काय बोलतेस मला खरंच कळत नाहीये. खरं तेच बोलते आई साहेब. काय झालं मला सांग. सांग काय झालं? आई साहेब, यांना माझी काही किंमतच नाहीये, काहीच काळजी नाहीये. राजकुमारला? तू बरी आहेस ना मोनिका? सतत तुझ्या मागे पुढे करत असतो, तुला काय हवं नको ते बघत असतो. त्याचं प्रचंड प्रेम आहे तुझ्यावर. ट्रस्ट मी. आई, ते प्रेम वगैरे सगळं ठीक आहे, पण माझी एक साधीशी इच्छाच पूर्ण करू शकत नसतील तर काय उपयोग अशा प्रेमाचा? काय बोलते? तुझी कोणती इच्छा माझा लेक पूर्ण करत नाहीये मला सांग. एक्झॅक्टली कुठली इच्छा राहिली आहे ना तुझी? सांग ना. ते एक मिनिट आई, अजिबात तिचं ऐकून घेऊ नको. तिची इच्छा म्हणजे ना आपल्या कंपनीसाठी मोठा धोका आहे, मोठी रिस्क आहे. तू गप्प बस. नाही, एक मिनिट मला ऐकू दे. सांग, अशी कोणती एवढी मोठी इच्छा आहे जो हा पूर्ण करत नाहीये? आणि तो करत नसेल तर मी करेन. बोल, काय हवंय तुला?